नमस्कार, स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण कोल्हापुरी पद्धतीने वडा कोंबड्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू. सुरुवातीला आपण इथे वड्याचं पीठ तयार करून घेतलं आहे. त्यातील 2 वाटी पीठ आपण इथे घेतलेलं आहे. पाव चमचा हळद घालून घेते. 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. आपण इथे घरीच तयार करून घेतलेली आलं लसूण पेस्टचा वापर केला आहे व 2 मोठे कांदे मिक्सरमधून बारीक करून घेतलेत. त्याची पेस्ट आपण इथे वापरणार आहोत. कांद्याची पेस्ट घातल्यामुळं वडे चांगले खमंग लागतात. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया व ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इथे पीठ भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत. थंड पाणी घालायचं नाही आहे. आपल्याला पिठाचा गोळा चांगला घट्ट असा मळून घ्यायचा आहे. अजिबात सैल पीठ मळायचं नाही आहे. चांगलं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं सुरुवातीलाच लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं. एकसारखं पाणीही घालायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं. पाहू शकता मी ते घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे आपण अर्धा तास बाजूला भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. मी ते कोळसा फुलवून घेतलेला आहे व त्याच्यावरती थोडंसं तूप घालून धुरी देते, जेणेकरून वडे अगदी खमंग लागतात. आता बाकीचा मसाला तयार करून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं आहे व 1 मोठी वाटी सुकं खोबरं घालून घेते मी. जर आपल्याला ओलं खोबरं घालायचं असेल तर घालू शकता, काही हरकत नाही. 2 ते 3 कांदे चिरून घेतलेत व खडे मसाले घेतलेत. धने, तीळ, खडे मसाले, दालचिनी, लवंग, मिरे, स्टारफूल व मसाला वेलदोडा व ग्रीन वेलची हे सर्व मिक्स करून घेते. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. चांगला भाजून झाल्यानंतर हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे व थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. तर आपण बाकीची फोडणी तयार करून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया व एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा चांगला आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचा. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे मोठा व चांगलं परतवून घेऊया. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, जेणेकरून खाली लागणार नाही. परतवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहोत. हळद घालून पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. तर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट वापरणार आहोत. काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळं आपल्या चिकनला छान असा रंग येतो. आपण इथे घरगुती पद्धतीने तयार केलेला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आपल्याला हे चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं, जेणेकरून रंग छान येईल आपल्या चिकनला. तर आपलं हे चांगलं तेलावरती परतलेलं आहे. रंगही छान आलेला आहे. पाहू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला. जे आपण आता वाटण तयार करून घेतलं होतं त्याच्यातील 1 वाटी वाटण मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हे चांगलं परतवत राहणार आहोत. एकसारखं ह्याला ढवळतच राहायचं, जेणेकरून मसाला खाली लागणार नाही. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. पाहू शकता मसाल्याचा थोडा रंगही चेंज झालेला आहे व बाजूने तेलही सुटत आहे. आपण आता ह्याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया, जेणेकरून चांगलं सर्व बाजूंनी मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं जाईल. पाहू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा चिकन मसाला घालून घेतलेला आहे. पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने असं व्यवस्थित मिक्स करून घेते व जे आपण अर्धा किलो चिकन धुवून घेतलं होतं ते स्वच्छ निथळून घ्यायचं आहे. धुवून ते घालून घेतलेलं आहे व चांगलं मसाल्यामध्ये परतवून घेऊया. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. चिकनचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे चिकन मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत. 5 ते 7 मिनटं ह्याला झाकून ठेवूया, जेणेकरून चांगलं मसाल्याला आणि चिकनला तेल सुटलं जाईल. पाहू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते व ह्याच्यामध्ये आपण आता गरम पाण्याचा वापर करायचा, जेणेकरून चिकन शिजायला मदत होईल. थंड पाणी वापरायचं नाही, नाहीतर टेस्ट बिघडू शकते. आपल्या अंदाजाप्रमाणे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. तर एकसारखं ह्याला मिक्स करून घेते. आपण आता ह्याला शिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. गॅस सुरुवातीला कमीच ठेवायचा. 15 ते 20 मिनटामध्ये आपलं चिकन शिजून तयार होतं. अगदी पटकन असं हे रेसिपी तयार होते. पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे आपल्या रश्श्याला. एकसारखं हलवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं चिकन आपलं कितपत शिजलेलं आहे. अगदी पटकन असं चिकन शिजून तयार होतं. रंगही किती छान आलेला आहे आपल्या ह्या चिकनला. पुन्हा एकदा मी याला 2 मिनटं झाकून ठेवलं होतं, जेणेकरून चिकन आपलं चांगलं शिजलं जाईल. आता हे चिकन शिजून तयार झालेलं आहे. पाहू शकता तेलही चांगलं सुटलेलं आहे आपल्या चिकनला. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घातल्यामुळं चिकन दिसायला छान दिसतं व चवीलाही अगदी अप्रतिम लागतं. आता आपलं बाकीची तयारी करून घेऊया.
आता आपण जे वड्याचं पीठ भिजण्यासाठी ठेवलं होतं अर्धा तास ते काढून घेऊ. पाहू शकता. आता आपलं हे कोळशाची वाटी बाजूला काढून घ्यायची आहे. पीठ हे आपलं चांगलं घट्ट आहे अजून. लागेल तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा. अगदी जास्त मोठाही नाही आणि लहानही नाही. मी इथे वडा थापण्यासाठी फॉईल पेपरचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर फॉईल पेपर नसेल तर तुम्ही प्लास्टिक किंवा कॉटनच्या कपड्यावरती ही वडे थापू शकता. आता आपण अलगदच हा वडा निघतो फॉईल पेपरवरून. चांगलं तेल गरम करून घेतलेलं आहे मी. तर तेलामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे. सुरुवातीला गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे जेणेकरून वडा तळायला मदत होते. त्या वड्यावरती झाऱ्याच्या साहाय्याने तेल घालून घ्यायचं जेणेकरून वडा आपला टम्म असा फुगला जातो. पाहू शकता तुम्ही वडा किती आपला छान असा टम्म फुगत आहे. पटकन असे हे वडे तयार होतात. जर तुम्हाला वडे थापून करायचे नसतील तर तुम्ही लाटूनही करू शकता. छोटे छोटे गोळे तयार करून लाटण्याच्या साहाय्याने ते लाटून अशा पुऱ्या तयार करून तळल्या तरी काही हरकत नाही. पाहू शकता आपला वडा किती छान असा टम्म फुगलेला आहे. आता दुसऱ्या बाजूनेही वडा अलगद असा पलटून भाजून घ्यायचा आहे. पटकन असे हे वडे तयार होतात व चवीला तर अगदी अप्रतिम लागतात हे वडे, अगदी खमंग. आता वडा आपला तयार झालेला आहे. एका प्लेटमध्ये मी काढून घेते व अशा पद्धतीने दुसराही वडा मी थापून घेतलेला आहे. आता आपला गॅस कमी करायचा नाही, नाहीतर वडे चांगले भाजणार नाहीत. वडा सोडून घेतलेला आहे व झाऱ्याच्या साहाय्याने वड्यावरती पुन्हा असं मी तेल घालून घेते जेणेकरून वडा फुगायला मदत होते व पटकन असे वडे तयार होतात. पाहू शकता आपल्या वड्याला किती छान असा रंग आलेला आहे दोन्ही बाजूनीही अगदी खरपूस असा. तर अशा पद्धतीने मी सर्व वडे तळून घेतलेले आहेत. आता आपलं चिकनही तयार झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही आपल्या चिकनला किती रंग छान आलेला आहे. अगदी मस्त असं हे तयार झालेलं आहे. आता आपण एका ताटामध्ये हे सर्व काढून घेऊया. हे तयार करून घेतले ते घालून घेतलेले आहेत एका ताटामध्ये. भात घालून घेतलेला आहे व जे आपण तयार करून घेतलेलं चिकन आहे ते घालून घेऊया. पाहू शकता तुम्ही आपले वडे व चिकन किती छान असं तयार झालेलं आहे. कलर तर किती फार सुरेख आलेला आहे. मग कशी वाटली कोल्हापुरी पद्धतीने वडा कोंबड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.